आषाढी एकादशीच्या पावन पार्श्वभूमीवर सुनीलनगर येथील महात्मा विद्या मंदिर आणि सोमनाथ प्रशाला येथे वारकरी संप्रदायाची परंपरा जपत अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात शालेय पालखी आणि दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला। विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग, भजन आणि विठ्ठल नामाचा अखंड जयघोष करत परिसर भक्तिरसात न्हावून काढला। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थाध्यक्ष शंकर चौगुले, संस्थेच्या सचिवा शारदा चौगुले तसेच संचालक नागराज चौगुले यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आणि सुशोभित पालखीच्या पूजनाने झाली। आरतीनंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी नीळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण दिंडीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून पारंपरिक संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले। मुलांनी पांढरी टोपी, सदरा धोती, हातात टाळ मृदुंग आणि भगवी पताका धारण केली होती, तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि काहींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन रुक्मिणी मातेचे रूप साकारले। माझे माहेर पंढरपूर, विठू माऊली तू माऊली जगाची, ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अभंगांनी आणि भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। सुनीलनगर परिसरातून निघालेल्या या दिंडीत बाल वारकऱ्यांनी फुगड्या, हरिनाम आणि विठ्ठल भक्तीचा आनंद अनुभवला। परिसरातील नागरिकांनी पालखीचे दर्शन घेत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले। या सोहळ्यामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीची अनुभूती परिसरात निर्माण झाली। वारकरी संप्रदायातील समता, भक्ती, सेवा, शिस्त आणि संस्कार याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शालेय दिंडीला पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले।